थोर पुरुषांचे नामांतरण या प्रस्ताव प्राप्त झाल्यामुळे आज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मारेगाव येथे शासन निर्णय 2024 नुसार आपल्या संस्थेचे नाव एखाद्या थोर पुरुषांचं नामांतरण केलेलं आहे। तर त्याच्यामध्ये नामांतरण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेवरून सोमा डोमा आंध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे करण्यात आलेले आहेत। त्या निमित्ताने कार्यक्रमाला लाभलेले आजचे अध्यक्ष उद्घाटक म्हणून लाभलेले शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह येथील अध्यक्ष दातार सर या सर्वांना मी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याकरिता आमंत्रित करते। जगताप सरांना उद्घाटक दातार सर यांचं स्वागत करण्याकरिता मी वासनिक सरांना आमंत्रित करते। आपण टप्प्यावर आता आपल्या कार्यक्रमाचा मुख्य टप्पा म्हणजे उद्घाटन समारंभ। तर उद्घाटन समारंभाकरिता मी आजच्या प्रमुख पाहुणे अध्यक्ष सर्वांना आमंत्रित करते। त्यांनी पडदा उघडून कार्यक्रमाचे उद्घाटन करावे। आपल्या संस्थेच्या नावाचं जे नामकरण आहे ते आपल्या सर्वांना दाखवण्याकरिता पडदा उद्घाटनासाठी यावे। आपण बघू शकता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यावरून सोमा डोमा आंध औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नामांतरण झाले आहे। मी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक दातार सर यांना आमंत्रित करते। कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रिन्सिपल सर रबाड सर तसेच उपस्थित सर्व निदेशक आणि आपण सर्व विद्यार्थी आज या ठिकाणी आपण छोटेखानी उद्घाटनाचा कार्यक्रम घेतलेला आहे। आणि जी काही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था याचं नामांतरण आपण सोमा डोमा आंध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मारेगाव आजपासून या नावानं आपली मारेगावची संस्था ओळखल्या जाणार आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला कदाचित माहीत असेल नसेल, परंतु जेही काही नाव संस्थेला दिलं जात असतं तर त्या व्यक्तीच्या नावाचा एक विशिष्ट इतिहास आहे। तो इतिहास आपण सर्वांनी
ज्ञात करून घ्यावा। त्यानंतर आपल्याला आपल्या संस्थेचं असलेलं जे नाव आहे अतिशय सार्थ असं नाव आहे असं आपल्याला वाटणार आणि त्याचा आपल्याला सार्थ अभिमानसुद्धा वाटणार। कारण सोमा डोमा आन हे कोणी म्हणजे साधारण व्यक्ती नव्हते, तर ते आन समाजातील अतिशय कर्तृत्वगार आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे अतिशय परिचित असे आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेलं असं नाव आहे। ते इतिहास, तो संपूर्ण इतिहास आपल्याला माहीत व्हावा आणि शासनाची जी भूमिका आहे तर आपल्या आणि जोपर्यंत आपला इतिहास आपल्याला माहीत होत नाही तोपर्यंत आपण आपला स्वतःचा इतिहास निर्माण करू शकत नाही, ही त्यामागची पार्श्वभूमिका आहे। आणि ही लक्षात घेऊन शासनानं प्रत्येक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला त्या परिक्षेत्रातील जे नामांकित नाव आहे त्या संबंधित विभागातील त्या संबंधित जिल्ह्यातील त्या व्यक्तीचं नाव प्रत्येक संस्थेला देण्याचं ठरवलेलं आहे। त्यानुसार आपल्या या संस्थेला सोमा डोमा आन यांचं नाव या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की त्यांच्याविषयी जेवढं आपल्याला जास्तीत जास्त माहीत करून घेता येईल आणि जेवढं आपल्याला जाणून घेता येईल तेवढं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि मी भविष्यात असा म्हणजे आशावाद व्यक्त करतो की आपल्या सोमा डोमा आन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मारेगाव या ठिकाणावरून हजारो विद्यार्थी जे रोजगारासाठी या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला कुठला तरी चांगला रोजगार मिळावा। आणि निश्चितच या ठिकाणी असणारे जे सर्व प्रिन्सिपल सर आहेत, सोबतच त्यांचे सहकारी आहेत, हे सर्व आपल्याला या ठिकाणी रोजगार मिळण्यासाठी आणि त्यासाठी तुम्ही एक कुशल कामगार तयार व्हावा। त्यासोबतच तुमच्यामधून काही अधिकारी पण तयार व्हावे, ही आम्हा सर्वांची सदिच्छा आहे आणि ती आपण सर्व पूर्ण करणार आहात याबद्दल मला तीळमात्रही शंका नाही। एवढं या ठिकाणी बोलतो आणि मला या ठिकाणी आमंत्रित करून मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे धन्यवाद व्यक्त करतो। जय हिंद, जय भारत। धन्यवाद सर। सरांनी सखोलपणे आपल्याला नामांतरांची रूपरेषा सांगितलेली आहे। सोमा डोमा आन हे कोण होते? आपली शासकीय आदिवासी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे। आदिवासी त्याच्यामुळे सोमा डोमा आंध हे आदिवासीमधले एक समाजाचे, जसे आंध हे एक आदिवासी समाजामध्ये एक वर्ग मोडला जातो, जसं कोलाम, परधान ह्या सगळ्या जाती असतात, त्याचप्रमाणे आंध एक जात आहे, त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे सोमा डोमा आंध। ठीक आहे, हे सगळ्यांना सरांनी स्पष्टपणे सांगितलेलंच आहे। यानंतर मी आपल्या संस्थेच्या प्राचार्यांना अध्यक्षीय भाषणाकरता आमंत्रित आज आपल्या संस्थेमध्ये आपल्या नामांतरणाचं विषय आलेला आहे आणि आपल्या संस्थेचं नामांतरणाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण नुकताच संपन्न केलेला आहे। या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले दातार सर, अधीक्षक शासकीय आदिवासी आश्रमशाळा वसतिगृह, तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेल्या श्रीमती बगडे मॅडम, अधीक्षक शासकीय आदिवासी वसतिगृह, तसेच संस्थेतील सर्व कर्मचारी वृंद, निदेशक वृंद, तसेच विद्यार्थी आणि डोमा आंध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे ठेवण्यात आलेले आहे आणि शासनाकडून देण्यात आलेला आहे। आणि यामागे उद्देश असा आहे की त्या क्षेत्रातले जे थोर पुरुष आहेत, साहित्यिक आहेत, स्वातंत्र्य सेनानी आणि थोर आणि प्रसिद्ध व्यक्ती यांचं नाव देण्याचं सूचित करण्यात आलं होतं। तर त्यानुसार आपल्या संस्थेला सोमा डोमा आंध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मारेगाव असं नाव देण्यात आलेलं आहे। हे सोमा डोमा आंध बऱ्याचशा मुलांना माहिती नसेल, परंतु हे आदिवासी समाजासाठी त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे। स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला आणि आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी खूप मोठी चळवळ त्यांनी उभी केली। तर असे ते थोर नेते होते आदिवासी समाजातले। त्यांच्या कार्याचा परिचय व्हावा म्हणून या आपल्या क्षेत्रामध्ये जे थोर पुरुष झालेले आहेत आणि त्यांचं कार्य जे होतं ते आपल्या
परिसरातील विद्यार्थ्यांना परिसरातील जनतेला अवगत व्हावं म्हणून हा नाव एक देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी आपण मोठ्या उत्साहात आपण कार्यक्रम साजरा केलेला आहे आणि वेळ भरपूर झालेली आहे. मुलांचं जाण्याची वेळ झालेली आहे. तरी मी जास्त काही न बोलता या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत. या संस्थेचे नूतनीकरण म्हणजे नवीन नाव आपल्या पुसद तालुक्यातील सोमाडोमा आन हे जे क्रांतिकारक होते ते ज्यावेळेस म्हणजे समाजाला आणि ज्यावेळेस देशावर इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेस यांनी इंग्रजाविरुद्ध लढा केला आणि आपल्या समाजाला असं एकजूट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी त्या प्रबोधनामधून त्यांनी समाजाला दिशा दिली म्हणून ते त्यांचे स्वातंत्र्य सेनानी म्हणून हे सोमाडोमा आन हे आज आपल्या महाराष्ट्रातील जेवढ्या काही आपल्या ITI आहेत त्या सर्व ITIला त्यांनी प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक तालुक्याला असं अलग अलग नाव दिले आहे. तसेच आपल्या या मारेगावला सोमाडोमा आन यांचं नाव आपल्या आदिवासी क्षेत्राला लाभलं हे आपलं परम भाग्य. म्हणून आजपासून सोमाडोमा आन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण मारेगाव हे आपल्याला लाभलेलं आहे. करिता आपण मी सर्व विद्यार्थ्यांना एक सूचित करतो, एक सूचना देतो की आपण तन मन धनाने आणि कष्टाने आपण आपल्या शासकीय ITI मधलं आपलं जे काही प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण पूर्ण करावं आणि आपापल्या क्षेत्रामध्ये आपापल्या व्यवसायामध्ये म्हणजे कर्तृत्व दाखवून आपण आपल्या मारेगाव सोमाडोमा आन या शासकीय ITIचं नाव मोठं करावं एवढीच मी त्यांना विनंती करतो. तसेच आजचा कार्यक्रम हा टाईमवर अरेंजमेंट करण्यात आलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपलं बगळे मॅडम, उद्घाटन म्हणून बगळे मॅडम, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून दातार सर, बगळे मॅडम, तसेच आपल्या ITIचे प्राचार्य श्रीमान्य जबाले साहेब, सहाय्यक गटनेते आमच्या उके मॅडम, तसे आपले स्टाफ, आपले कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज हा कार्यक्रम चांगल्या तऱ्हेने पार पडला. असंच आपलं भविष्यातले सहकार्य लाभो अशी विनंती करतो व आजचा हा कार्यक्रम संपला अशी मी जाहीर करतो. तसेच सर्वांनी वेळ आणि थोडंसं तोंड गोळ करून हे होईल कार्यक्रम